माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला 100 दिवसचा आराखडा तयार केलेला आहे। त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागाची जिम्मेदारी आहे त्यांचा पण 100 दिवसचा आराखडा आहे। ते 100 दिवस मध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्रामध्ये ते पाठवला होता। आज त्याची रिव्ह्यू मीटिंग आहे। याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ने एक सरकार आणि सरकारी अधिकारी याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान 7 पॉइंट सूचना दिली होती। त्यामध्ये वेबसाईट अपडेट करायचा, ईज ऑफ लिव्हिंग करायची, स्वच्छता वॉशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री पर्यंत सर्व स्वच्छ, जनताचे ग्रीव्हन्स रिडर्सल सरकार लोकांचे जे ग्रीव्हन्स आहे तिथे ते आपण अटेंड केला तर मंत्र्यामध्ये गर्दी कमी होणार आहे, लोकांना त्रास कमी होणार आहे। म्हणजे ग्रीव्हन्स साठी सर्व अधिकारीने त्यामध्ये आमचे कौशल्य विकास अधिकारी पण येतात। त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्कचा तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी 2 दिवशी लोकांचे भेटायचा, कार्यालयाची सोय सुविधा, पाण्याची सोय सुविधा, सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन स्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे। म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर्व लोकांना काय काय करायचं आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे, लोकांना भेट दिली पाहिजे, जनता दरबार घेतला पाहिजे, जनसुनावणी घेतली पाहिजे, जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे। हा सर्वांची रिव्ह्यू मीटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभाग तर्फे घेतलेली आहे। हा ते सर्व GR आहे, ते 13 जानेवारीच्या जे GR आहे त्यामध्ये हा मेन्शन आहे, 7 पॉइंट मेन्शन आहे आणि सर्व अधिकाऱ्यांकडे ते GR पोहोचलेला आहे। 1000 बेस अटेंडन्स सुरू करणार आहे आणि 50,000 युवकांना युवक युवत्यांना आम्ही या 100 दिवसामध्ये प्रशिक्षण देणार आहे। याशिवाय पॉइंट शेअर करतो, काय लपवायचं नाही आहे। त्यामध्ये आता 23 तारखेला आम्ही श्री रविशंकरजी संस्थाच्या बरोबर एक MOU करताय की 20 आमचे ITI चे अभ्यासक्रम अपग्रेड करण्यात, इलेक्ट्रिशियनचे अपग्रेड करताय। त्याशिवाय आम्ही ITI मध्ये 30 नवीन तुकड्या निर्माण करत आहे। 5,000 महिलांसाठी 60 तुकड्या निर्माण करून 3 सब्जेक्ट बेसिक कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटराइज एम्ब्रॉयडरी आणि सेविंग मशीनच्या प्रशिक्षण आम्ही 6 ठिकाणी इंटरनॅशनल सेंटर उभे करण्याच्या पूर्वीपासून प्रोसेस सुरू होता। आता माननीय मुख्यमंत्रींनी आदेश दिला आहे की ते 100 दिवसामध्ये ते प्रोसेस कंप्लीट केला पाहिजे। तर मी डिसेंट्रलाइज करून 6 ठिकाणी ते प्रोसेस कंप्लीट करणार आहे। त्याशिवाय आता आम्ही 1,10,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग त्यासाठी आम्ही योजना आखलेली आहे। आधी सर्व डिटेल मध्ये जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम साठी आम्ही प्रयत्न केलाय ते जाणार आहे। याशिवाय आम्ही या 100 दिवसामध्ये 100 रोजगार मेळावे, यावेळी आम्ही लहान रोजगार मेळावे जास्त करणार आहे। MIDC मध्ये, गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये किंवा जे मोठे उद्योग आहेत तिथे त्याने बरोबर घेऊन आम्ही 100 रोजगार मेळावे करणार आहे। आणि आमचा असा प्रयत्न राहील की 1000 इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट लहान किंवा मोठे त्याच्या बरोबर आम्ही MOU करू मार्च 100 दिवसामध्ये। आणि प्लेसमेंट एजन्सी आपला महाराष्ट्रामध्ये प्लेसमेंटसाठी कानून आहे, पण कानूनच्या काय पालन नाही केलं। कानून काय की कोणाने वॅकन्सी असली तर त्याने पूर्वी जे सरकारी रोजगार कार्यालय आहे तिथे सूचना दिली पाहिजे की आमच्याकडे 10 लोक रिसेप्शनिस्ट साठी पाहिजे की इंजिनियर पाहिजे किंवा मॅनेजर पाहिजे आणि नंतर ते लोकांनी संपर्क करायचा।
पण ते कोणी करत नाही. कारण असं आहे की त्यासाठी फक्त एक 100 रुपया 200 500 रुपयाची चटकून जी पेनल्टीची व्यवस्था आहे. तो आम्ही एक नवीन कायदा तयार केला आहे. त्यामध्ये आता जर्मनीमध्ये कोणाने प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पण काही गरज लागली ते थोडी ते सरकारी प्लेसमेंट एजन्सीकडे संपर्क करतात. तिथे नाही आहे, तिथे गायडन्स घेऊन ते नंतर ते मार्केटमध्ये जातात. आता आपल्याकडे Naukri.com अशी मोठी मोठी संस्था 2-3 लाख वेकन्सी घेऊन त्याबद्दल चार्ज करताय आणि सरकारी रोजगारकडे लोक लक्ष देत नाही. म्हणून आम्ही नवी कानूनचा मसुदा तयार केला आणि 100 दिवसामध्ये ते पण करणार आहे. युनिव्हर्सिटीची व्हाईस चान्सलर त्याने अमूल्य केलेला आहे आणि 10,000 युवक युवत्यांना आपण हा 3 महिन्यामध्ये मायक्रोसॉफ्टच्या बरोबर घेऊन प्रशिक्षण देणार आहे. एक नवीन आम्ही जे 1000 कॉलेजेसमध्ये नवीन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केला होता. त्यामध्ये एक अडचण होती की त्यांना क्रेडिट न मिळत होते, क्रेडिट ट्रान्सफर. आता एक 5 दिवसापूर्वी सर्व व्हाईस चान्सलरची मीटिंग होती. त्यामध्ये माननीय राज्यपालांनी आम्ही निवेदन केला, त्याने विषय घेतला आणि विषय अप्रूव्ह झाला. आता ते क्रेडिट ट्रान्सफरचा GR या 100 दिवसामध्ये इश्यू केला पाहिजे असा आमचा प्रयत्न राहील. त्याशिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासाठी आम्ही एक योजना सुरू केली होती महिला स्टार्टअपसाठी. 51 स्टार्टअपने अनुदान द्यायचं आहे. त्यामध्ये किती दिला जाते? 10 दिले, 11 दिले जातात. पहिले 20 दिले होते, आता 31 ने दिला आहे. येस, आणि 20 नॉट देणार आहे. ते पण पूर्ण करू. नॅशनल स्टार्टअप कन्क्लेव्ह आम्ही एक ते केली होती 4 दिवसापूर्वी जिओ मध्ये. आता ते पुणे, नागपूर आता सर्व ठिकाणी करणार आहे आणि दिल्लीचे पण लोक तिथे येणार आहे. एक पूर्ण स्टार्टअप फी कमी करू. सीबीचे बरोबर आमच्या 100 करोडचा फंड पास झाला. ते MOU माननीय मुख्यमंत्रीजीच्या उपस्थितीमध्ये 4 दिवसापूर्वी आम्ही केला. हे आमच्या कार्याचा आढावा होता. ते आम्ही आता सुरू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.